महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं निधन होऊन 4 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे। आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सध्या मोठी खांदेपालट पाहायला मिळतीये। अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली होती, पण सध्या ही चर्चा मावळताना दिसतेय। या चर्चेनंतर अनेक राजकीय बदल पाहायला मिळाले। सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये सारं काही अलबेल नसल्याचे संकेत पाहायला मिळतात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नवीन यादी समोर आली असून यामध्ये अनेक धक्कादायक बदल पाहायला मिळतात। केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या या यादीतून पक्षातील दिग्गज नेत्यांनाही कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नाहीये। या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे। या सगळ्यात पक्षात नाराजी सुरू आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात नेमकं चाललंय काय, असे वेगवेगळे प्रश्न समोर येत आहेत। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीवरून मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांचं नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या यादीत सत्तेचे सर्व केंद्र एकाच कुटुंबाभोवती फिरत असल्याचं चित्र या निमित्तानं समोर आलंय। राष्ट्रवादीकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला 29 एप्रिल 2026 रोजी पत्र देण्यात आलं होतं। आता या नव्या यादीत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अनुभवी नेत्यांना डच्चू देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा राष्ट्रीय चेहरा राहिलेले प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारिणीतून वगळल्याने राजकीय धक्का बसलाय। पटेल यांनी 25 वर्षांहून अधिक काळ पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। विशेषतः अजित पवार यांनी जेव्हा वेगळी चूल मांडली तेव्हा प्रफुल्ल पटेल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते। आता निष्ठावान आणि अनुभवी नेत्याला बाजूला सारल्याने पक्षात सर्व काही अलबेल नाही असे संकेत मिळत आहेत। केवळ पटेलच नव्हे तर महाराष्ट्रातील पक्षाचे एकमेव लोकसभा खासदार सुनील तटकरे यांनाही सरचिटणीस पदावरून त्यांचं नाव वगळण्यात आलं आहे। यासोबतच छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावही नवीन यादीतून गायब झाल्याने पक्षाने आपली जुनी फळी पूर्णपणे बाजूला केल्याचं स्पष्ट होत आहे। या नवीन रचनेनुसार पक्षाची सर्वोच्च पदे पवार कुटुंबात विभागली गेल्याचं दिसून येतंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जय पवार यांच्याकडे राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। एकाच वेळी कुटुंबातील 3 सदस्यांकडे महत्त्वाची पदे गेल्यामुळे पक्षात घराणेशाही वरचढ ठरतीये का, अशी चर्चा आता उघडपणे सुरू झालीय। जुन्या आणि जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे तीव्र असंतोष निर्माण झाला असून भविष्यातील नेतृत्वाच्या दिशेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। तसंच धनंजय शर्मा, राणा रणवीर सिंग, डॉक्टर रमणप्रीत सिंग आणि डॉक्टर अभिषेक बोके यांची देखील वर्णी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर लावण्यात आली आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या यादीवरून गोंधळ उडाला असताना राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना स्पष्टीकरण दिलंय। सुनेत्रा पवार यांनी मध्यरात्री ट्विट करून यादीवर प्रतिक्रिया दिली आहे। माध्यमांमध्ये फिरत असलेली कार्यकारिणीच्या यादीत त्रुटी असून त्यात बदल केले जाणार असल्याचं म्हटलंय। दरम्यान काही महिन्याआधी देखील राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष पदावरून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळण्यात आलं होतं। त्यावेळी देखील पटेल यांच्या नावासमोरील पद नमूद करणं नजरचुकीने राहिलं असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं होतं। आता पुन्हा एकदा चूक कशी काय झाली, हा योगायोग कसा जुळून आला, यावर पुन्हा चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादीत सगळं काही अलबेल नसल्याच्या चर्चा आता पुन्हा सुरू झाल्या आहेत। आता या सगळ्या प्रकरणावरून पक्षात नेमकं चाललंय काय, अशा चर्चा रंगतायत। पुढे पक्षातील हे बदल भविष्यात कोणते राजकीय संकेत देतात, याकडे आता राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलंय। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।